श्रीदेवी महात्मे पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. मेधा म्हणे सुरतराजा, मार्कंड्य सांगे शिष्यवर्या. सुत बोले शौनिकाधिक आचार्या, सावधाना परिसावे. आता महासरस्वती व्याख्यान सांगितो मी तुम्हाला गुण. हा तिसरा अवतार पूर्ण नव अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित, श्रोत्या वक्त्यांशी करी पुनीत. अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवणे पठणाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर, दोघे दायद महाक्रूर. देवांचे शत्रू अनिवार्य महापरक्रमी झाले. संग्रामे शोभता म्हणून शुंभ असे नामाविधान. त्यामुळे जो अत्यंत शोभायमान निशुंभ म्हणती तयाशी. ते कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर. जिंकुनिया देवनिकर यज्ञ भाग घेतले. दोघांनी करुणे शौर्य घेतले देवाचे सकल ऐश्वर. तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य, देव पडते झाले. इंद्र वायू यम कुबेर, घाई केले सर्व जर्जर. कुबेराचे निधी सत्वर, हिरोनिया आणले सोडोनिया ऐश्वर्याची आशा. देव पडाले दशदिशा, प्राप्त झाली दुःखदशा. कोणासी ती सांगावी, प्रतापी ते दोघे असुर. सूर्याचा घेतला अधिकार, दोघे सूर्य होऊनी सत्वर. प्रकाशिले त्रैलोक्य, दोघे चंद्र होऊनी निश्चिती. त्रैलोक्ये पडती चंद्रकांती, शुक्ल कृष्ण पक्षस्थिती. करती झाले निजांगे, वायूचा अधिकार चालविला. तैसाशी पर्जनही पडिला, यथाकाळी वर्षा लागला. जन इच्छे करुनिया, अग्नीचे सर्व चालविले कर्म चालविले. त्रैलोक्याचे राज्य घेतले, दिक्पाड ते पडून गेले. अधिकार सांडोनिया, वरुणाचा घेऊन अधिकार. सप्त समुद्र केले आज्ञाधर, काळाचाही दंड सत्वर. हिरोनिया घेतला ऐशे राज्य करिता दैत्यपाड. काही निघोनी गेला काळ, तेव्हा देव मिळून सकळ. स्मरते झाले देवी ते, तिने पूर्वी आम्हा वर दिदला. तुम्ही स्मराल जेव्हा मला, संकटी पावेल तुम्हाला. दुःख नाशिन तक्षणी, देवीचा वर आणुनी मनी. मग सर्वाही विचार करोनी, हेमपर्वता लागोनी. येती झाली ते काली, सर्व वृद्धांजली होऊन. करते झाले साष्टांग नमन, अष्टभावा ते पावून. स्तवन करती देवी ते, कंप रोम वैवर्ण स्विद. स्तंभ रोदन कंठ गद, नृत्य गायादी आनंद. अष्टही भाव जाणीजे, पाद जाणू उर कर शिर. ही भूमिशी लाविने सत्वर, मनदृष्टी स्वरूपधर. मंत्र वाचणे वाचावा, असे साष्टांग नमस्कार. करुणी देवीशी अपार, स्तविते झाले सुरवर. वृद्धांजली होऊनिया, पूर्वी म्हणोनी दिव्य मंत्र. मग आरंभते झाले स्तोत्र, त्याची मंत्राचा अर्थ पवित्र. प्रथम तुम्हाशी सांगितो मंत्र भावार्थ. देवीन्मुख नम्रभूत, अनन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमो देवी तुझ व्रत, महादेवी तुझ नमो. तैशेची शिवी तू ते जाण, सतत असो आमचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागुण, सर्व नामे नमो नमा. हा मंत्र प्रथम योजन, करिता षोडशोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न, भक्ता कारणे संतोषे. अथवा जे हिरण्यसूक्त, त्यांच्या प्रतिमंत्री निश्चित. यथाविधी जो पूजा करीत, षोडशोपचारे अर्पुणी. तयाशी देवी प्रसन्न होत, मानशी इच्छले ते देत. साधतीचारी पुरुषार्थ, वृद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगून, आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वांते प्रकाशक म्हणून, देवी म्हणती तिज लागे. सर्व देवाहुनी वरिष्ठ, यास तेव्हा महादेवी नाम श्रेष्ठ. शिवाची पत्नी असे स्पष्ट, शिवा नाम म्हणोनी. ही सर्वांते उत्पन्न करीत, म्हणून प्रकृती नाम निश्चित. भद्र म्हणजे कल्याण होत, भद्रा नामे करुणी. तुझ्या या सर्व नामे करून, तुझ कारण आमचे नमन. प्रतिनाम मंत्र जपवण, नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा एका भावार्थ.
श्रवणपठने कृतार्थ श्रोता वक्त्याशी करी जो. स्तोत्रार्ध वृंदा नित्य गौरीधात्री ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री सुख कल्याणी जनयित्री वृद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वतशोभा शवानी दुर्गा दुर्गपारी सारा भवानी ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारिणी अति सौम्या तुझ नमो. अतींद्रोवा जगत्प्रतिष्ठा देवी कृती सर्ववरिष्ठा तुझ नमो. तू सर्वश्रेष्ठा प्रतिनामे तुझ नमो. सर्वभूतांच्या ठाई जाण जी विष्णुमाया म्हणती पूर्ण त्या देवी कारणे नमन आमच असो सर्वदा. जी सर्वभूतांच्या ठाई चेतना असे म्हणती पाहे तिज कारणे लवलाही नमस्कार असतो सर्वदा. जी जगदंबा सर्वभूते बुद्धिरूपे असे निश्चिते तिज कारणे हे नमस्कृती प्रतिमंत्री असो की. जी सर्वभूती निरंतर निद्रारूपे राहिली स्थिर तिज कारणे नमस्कार आमच असोत सर्वदा. जी चंडिका सर्वभूते शुद्धारूपे झाली राहते त्या देवी कारणे निश्चती नमस्कार आमचे असोदा. जी सर्वभूतांच्या ठाई जाण छायारूपी राहिली आपण त्या देवी प्रति नमन आमच असो सर्वदा. जी सर्वभूती पाहे शक्तिरूपी राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमचे असोत सर्वदा. सर्वभूतजी चंडिका तृष्णारूपे असे देखा तिज कारणे असोत का नमस्कार आमचे सर्वदा. जी राहिली सर्वभूते रूप धरोनी क्षांते नमस्कार अनेक तिज प्रती आमचे असोत सर्वदा. जी सर्वभूती सतत जातीरूपे स्थिर वर्तत तिथे आमुचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा. जी सर्वभूत मात्री जाण लज्जारूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा. जी सर्वभूतांच्या ठाई शांतीरूपे असे पाहे तिज कारणे सर्वदा हे नमस्कार असत आमुचे. सर्वभूती निरंतर जी श्रद्धारूपे असे स्थिर त्या देवीशी नमस्कार आमचे असोत सर्वदा. जी सर्वभूती समान क्रांतीरूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमचे असोत सर्वदा. जी लक्ष्मीरूपी राहिली सर्वभूतांच्या ठाई संचरली त्या देवीशी असो वाहिली नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्वभूती चराचर वृत्तीरूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा. जी सर्वभूताचे ठाई जाण स्मृतिरूपी राहिले आपण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा. जी सकल भूती सतत दयारूपे असे वसत त्या देवीशी निश्चित नमन असो सर्वदा. जी सर्वभूती पाहे तुष्टीरूपी राहिली आहे त्या देवीशी नवल आहे नमस्कृती आमुची. जी सर्वभूती स्थिर राहे मातृरूपी निरंतर तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा. जी सर्वभूती आपण भ्रांतीरूपी राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा. सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री भूत व्यास देवी जनयित्री चित्तीरूपे या पिली सर्वित्री तिज प्रती नमो नमा. अभिष्ठा संशय करुण पूर्वी देवीनी स्तवली जाण तैशीची इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुंभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण करो आमुचे शुभ कल्याण सर्व आपदाचे निरसन करो क्षण न लागता. आता दैत्य तापे करून तप्त होऊन केले नमन तरी हेची क्षणी घेऊन सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरता देव ऐसे सवित असता न्हानुभि स्नाना कर्तत्वता पार्वती तेथे पातली. जान्हवी स्नाना तत्वता पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुराते आम्ही येथे स्तविता कोणाते तो तिच्या देहापासून तरी ते स्त्री एक उत्पन्न झाली. तीच श्री महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती ते. म्हणे पार्वती एकनिच्छती देव हे माझे स्तवन करते शुंभ निशुंभ रक्षिती पराभविले म्हणून. शरीर कोसापासून झाले म्हणून कौशिकी नाम पावली तीही लोकी गायली शिवा म्हणून सर्वदा. ऐशी कौशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण यास्तव कालिंक नाम पाहून हिम पर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली धरती
त्रैलोकी तुझी श्री निश्चिती तैशी नाही पाहता, ती रतिहुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर. तेव्हा चंडमुंड महासुर पाहते झाले ते शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे वृत्य असती महावरिष्ठ. देवी ते पाहुणी स्पष्ट सांगते झाले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर श्रीरत्न असे मनोहर, हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडती दीप्ती, हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला तियाने. कोणाची ती आहे कोण हे न कडे वर्तमान, ऐशे सुंदर श्रीरत्न दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणून अवश्यमेव करावे ग्रहण, त्या श्रीरत्ना वाचून जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती मणे गजाक्षादी निश्चिती, ती सर्व तुझे गृही शोभती. सांप्रतकाळी दैत्येंद्रा आणले त्या इंद्रापासून, ऐरावत हे गजरत्न पारिजातक तरू जाना उच्च श्रवाय तैसा. ब्रह्मदेवाचे अद्भुत विमान रत्न आणले येथ, हंसयुक्त जे का तिष्ठित त्वा गणी दैत्येंद्रा. जिंकोणी त्या कुबैराला महापदमणी आणिला, पिंजकिनी अम्लमाला तुझ दिदली समुद्रे. पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुकत, सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण, सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत अशी की. दक्ष प्रजापती उत्कृष्ट रथामध्ये जो रथश्रेष्ठ, तुझ प्राप्त झाला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वाहुनी. मृत्यूची उत्कारी देणार ऐशी आणली त्या शक्तिदोस्तर, वरुणाचा पाश सत्वर त्वाननी बांधिला. तव बंधुनी आणिला नाना रत्न दाती अपार, समुद्री निघाले त्याचे निकर. निशुंभाननी सत्वर आपल्या गृही साठविला. शुद्ध आणि नित्यशुतन अग्नी ऐसे तेजयमान, वस्त्रदय ते तुझ लागून अग्नी देता झाला. या प्रकारे त्या दैत्यवरा सर्व रत्ने आणली घरा. श्रीरत्नामध्ये ही सुंदरा घरा का हो नानशी. वेदा म्हणे सुरतापती त्या चंडमुंडाची वचनोक्ती, शुंभ करुणी निश्चिती काय करिता झाला. सुग्रीव नामे महासुर सर्व दूतामध्ये चतुर, त्या ते पाठविता होय सत्वर. बांधोनी आणिता तुझ लागे. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून त्या हिमपर्वती जाऊन, ऐसे बोल की वचन जिने वश होय आमाती. या माझ्या वचने करून त्या तीस बांधले असता जाण, स्वयंमेव प्रीती करून मद जवळी येईल ती. या प्रकारे वैष्णोत्तरी त्या कार्य करावे सत्वरी, ऐसे बोलून तो झडकरी पाठविला रायाने. तो शोभिवंत हिमपर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित, जेथे देवी होती निश्चित तेथे सर्वेची पातला. नम्र मंजुळ मधुरवाणी बोलता झाला देवी लागून, म्हणे एक तू कल्याणी दूत मी येथे आली असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्याचा विश्वर, शुंभ नामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तिने पाठविले पाहे यास्तव पातलो या ठाई, तुझा समीप लवलाही त्याचे वाक्य सांगितो. तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून. देव योनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे असती किंकर, समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपलेसे केले, देव माझ्या स्वाधीन झाले यज्ञ भाग मीच सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते ते माझे गृही येऊन शोभते झाले सर्वही. पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित, सर्व देवणी या समस्त उच्च श्रवा अर्पिला. तैसेच देव गंधर्वाचे ठाई सर्व दानव देवगृही, जी वस्तुरत्ने सर्व ही ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नामध्ये वरिष्ठ तू श्रीरत्न असती श्रेष्ठ, असे आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करी. रत्नभोक्ती आम्ही बरवे यास्तव त्या आम्हाशी वरावे, आम्ही तुझ लागी शेवावे हेच योग्य जनी.
माते अथवा बंधुनी शुंभाते तुझसे योग्य शेवणाते आम्हा वाचून त्रैलोक्याचे तुझं योग्य कोणी असेना आम्ही पराक्रमी दोघे जण तू चंचला पांगी योग्य रत्न माझ्या परिग्रह करून सर्व ऐश्वर्य पावशी ऐसे जाणून विचार करी मज लागे यवनीवरी तू पट्ट महिषी निर्धारी प्राणेश्वरी होशील मेदा म्हणे सुरता जाण तुताचे कोणी भाषण दुर्गा भगवती हसून गंभीर शब्दे वर्ततसे जीच्या इच्छे मात्रे करून ब्रह्मादिकच झाले उत्पन्न उत्पत्ती संहार पालन धारण करी जगाचे ती जगदंबा भगवती बोलती झाली दूताव्रती तू सत्य बोलला अशी निश्चिती किंचित मिथ्या नसे की त्रैलोक्याचा राजेश्वर तू शुंभ दैत्यपती असे थोर तैसाची त्याचा बंधुसाचार दोघे सामर्थ्याशी ते परंतु जरी हे मजशी पूर्वीच समजले वेगेशी तरी व्यर्थ प्रतिज्ञेशी करुणी गुंतले नसते की पूर्वी अल्पबुद्धी करुणी प्रतिज्ञा मी केली जाणा दूता सांगते तुझं लागण उपाय येते सूचना जो मज युद्धी जिंकेला सत्वर तोची करीना निश्चयेवर ऐशी प्रतिज्ञा साचार मिथ्या कैसे करावे तस्मात ते इथे येऊन शुंभ दोघे जण शिग्न युद्धी मज जिंकून प्राणीग्रहण करावे दूत बोले चंडिके ते व्यर्थ गर्व करशी त्या ते मज पुढे एकही वाक्य ते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझा रे शुंभ निशुंभाचे समारी युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना शुंभ निशुंभाचे सेवन त्याचे पुढे राहू सन्मुख अशी शक्ती नाही देख इंद्रदिकाची सर्वदा हे तुझ सांगावे पुन्हा तू तव श्री एकटी जाना सर्व इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्रामा दुस्तर शुंभ निशुंभाच्या सन्मुख तू श्री कैशी जाहरीशील देख आताची महावाक्याचे सुख मानवनी चाल शुभांगे आताची माने करून जावे हे आम्हाशी दिसते बरवे केस कर्षण करून घ्यावे मग काय कशाला केस कर्षणे करून गेलिया गौरव नशे जाण थोर मरणाहुनी अपमान ऐसे सर्व ते बोलती देवी म्हणे दूता लागून स्वरादी बळी शुंभ जाण तैसाची निशुंभ बलवान परी करू प्रतिज्ञेशी पूर्वी विचार न करता प्रतिज्ञा केली मी तत्वता जे होणार ते हो आता दूता जाऊनी सांगे तू माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्धाकारण आदरे सांगितले दैत्या लागून तो जे युक्ती तैसे करू श्रोते हो व्हावे सावधान आता पुढील अध्याय जाण धूम्रलोचनाचे हनन तुम्हा लागे कथन करू गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय मानसी इच्छिले प्राप्त होय धन सुत दारादी सर्वही विद्यार्थ्याशी विद्याप्राप्ती रोगी अशी आरोग्यस्थिती मुमुक्षाशी मोक्ष निश्चिती प्राप्त याच्याने होतसे हे महा सरस्वतीचे व्याख्यान करती झालो तुझा कथन तृतीय अवतार उत्पन्न जाण दूत संवाद हे निरोपिला देवीने जैसे बोलविले तैसेच येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा श्री भगवती नमस्कार माझे असत निरंतर तिचा हा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धार इति मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भागवते महात्मे महासरस्वती व्याख्याने देव्य अवतार दूत संवाद निरूपणे नाम पंचमोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु अंबा माता की जय. भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.